नमस्कार, माझं नाव सुभाष उत्तम शिखरे। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून शहर प्रमुख, पथविक्रेते आणि सर्व स्टॉलधारक यांचा शहर प्रमुख आहे। तर या नात्याने श्री बळीराम इंगळे हे फेरीवाल्यांच्या विषयाने इथे बसलेले आहेत उपोषणासाठी। तर गेली 6 दिवस झाले बिना अन्न पाणी याचा वाचून ते उपोषण बसले। त्यांची प्रकृती अतिशय बिघडलेली आहे, खालावलेली आहे प्रकृती त्यांची, आणि प्रशासन याची बिलकुल दखल घेत नाही। यांचे जे काही विषय आहेत ते सर्व विषय कायद्याला धरून आहेत आणि योग्य आहेत। तर त्या विषयांकडे कायदेशीर बाब असून सुद्धा प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे। आणि जर अशा वेळी या व्यक्तीचं काय कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार प्रशासन असेल, कारण की पथविक्रेता कायदा 2014 हा त्या फेरीवाल्यांना तिथे बसण्याचा अधिकार देतो। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, विषय असा झालेला आहे की जस्सल पार्क या ठिकाणी हे फेरीवाले गेली 35 वर्षापासून तिथे आपला व्यवसाय करतात। ते या देशाचे नागरिक आहेत आणि तिथलेच रहिवासी आहेत आणि तिथले मतदार देखील आहेत। आणि त्या फेरीवाल्यांना तिथे नाश्ता करण्यासाठी माननीय नगरसेवक मॅडम तिथे गेले असता त्यांनी एका मराठी फॅमिलीला तिथून बाईक काढण्यासाठी सांगितले। त्यावेळेस तर त्यांनी बाईक काढण्यासाठी नकार दिला होता। तेव्हा त्यांनी फेरीवाल्यांनी समजून सांगितलं की मॅडमशी तुम्ही उज्जत घालू नका, तुम्ही बाईक बाजूला काढा। तर त्यांनी बाईक पण बाजूला काढली, शांतता तिथे झाली। तरीसुद्धा त्या व्यक्तीला डिवसलं गेलं आणि त्याला बोललं गेलं की तू तर इथे 10 रुपयाची फक्त पाणीपुरी खाण्यासाठी इथे येता आणि एवढी नाटकं करता। याच्यावरून वाद अजून चिघळला। वाद चिघळण्या करणारे मॅडमला तिथे वाटलं कुठेतरी माझा अपमान झाला। मग त्या अपमानाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी मग त्या फेरीवाल्यांना तिथून उठवण्यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांना त्वरित फोन केला की यांना इथून लगेच उचला म्हणून। हे ऐकल्याबरोबर सर्व फेरीवाले त्यांच्या पायाखाली पडले, त्यांची माफी मागितली। मॅडम कशामुळे आमच्यावर का कारवाई करताय, आमचा काय दोष आहे? तर मॅडमने बोलले की तुम्ही त्यांना तिथे मारहाण का नाही केली, असं या फेरीवाल्यांचं म्हणणं आहे। तर ही मारहाण करणे म्हणजे आताच महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे आपला भाषावाद चालू असताना एखाद्या मराठी परिवारास मारण्यासाठी या परप्रांतीय लोक जरी असली तरी या देशाचे नागरिक आहेत, इथले स्थानिक आहेत, यांना मारहाण्यास प्रवृत्त करणे ही किती चुकीची बाब आहे। कायदा आणि सुव्यवस्था याचा विचार न करता अशा प्रकारे त्यांनी हा स्टेटमेंट इथे दिलेलं आहे। आणि तेव्हापासून ते आजपर्यंत 20-22 दिवस झाले त्यांना तिथे बसून दिलं जात नाही। कायदा पथविक्रेता त्यांना सांगतो की तिथे त्यांना बसून दिलं पाहिजे, जोपर्यंत त्यांना पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत। तरीसुद्धा याच्या विरोधात जाऊन प्रभाग अधिकाऱ्यांनी पण कर्तव्यात कसूर करून हे सगळे न्यायालयाच्या विरोधात जाऊन, न्यायालयाचा पण आदेश आहे की या फेरीवाल्यांना जोपर्यंत तिथे पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत हटवता येत नाही। तरीसुद्धा त्यांना तिथून हटवलं गेलं आणि आज 22 दिवस झालं त्यांना तिथे बसून दिलं जात नाही। आणि ना या प्रभाग अधिकारी कारवाई होत आहे, ना त्या नगरसेवक, ज्या नगरसेवकांनी 4 नगरसेवकांनी तिथल्या स्थानिक त्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी आयुक्तांना पत्र दिलं आहे आणि आयुक्तसुद्धा या गोष्टीकडे बिलकुल दुर्लक्ष करत आहेत। आणि जर या सगळ्या गोष्टीमध्ये जर या व्यक्तीला काही झालं तर याला जबाबदार कोण? तर फक्त प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे दोघे याला जबाबदार असतील। कारण कायदा आणि सुव्यवस्था हा व्यवस्थितपणे या देशात चालावा। या देशात अजूनही राजेशाही नाही आहे, संविधानावर चालणारा देश आहे। त्यामुळे त्यानुसारच त्याच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे, हे त्यांचं उपोषणाचं मेन हेतू आहे आणि त्यासाठी हे उपोषणाला इथे बसलेले आहेत।